नमस्कार, मी काजल हॉटपॉट प्रोज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झणझणीत आणि अतिशय टेस्टी असं ओल्या काळ्या घेवड्याचं कालवण। एकदम टेस्टी अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। ओल्या काळ्या घेवड्याच्या शेंगा बघा कशा असतात। अशा कवळ्या शेंगा आहेत ना, आपल्याला घ्यायच्या आहे। साताऱ्यामध्ये बघा हा काळा घेवडा खूप पिकतो। घेवड्याच्या शेंगा बघा इथे मी सोलून घेतलेले आहेत। मस्त कवळे दाणे आहेत बघा। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये मी तेल गरम केलेले आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टेचून घातलेल्या आहेत बघा अशा। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून आणि थोडासा कढीपत्ता याच्यामध्ये घालून घेतला आहे मी। तर हे सगळं एकत्र करून मस्त भाजून घ्यायचं आहे। इथे ना मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये आहे ना कालवण खूप छान बनते। चवीपुरते मीठ इथे घालून घेतलेलं आहे मी। कांदा चांगला नरम झाला ना, तर ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो मी घातलेला आहे बघा। तर हे सगळं एकत्र करून ना परत 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करायचं आहे बघा। टोमॅटो बघा नरम होत चाललेला आहे। तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि परत एकत्र करून चांगलं भाजून घेते। यामध्ये मी 1 चमचाभर घाटी मसाला घातलेला आहे बघा। परत एकत्र सगळं करून चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा सगळं एकत्र झालेलं आहे। मसाला पण चांगला मिक्स झालेला आहे बघा कांद्यामध्ये। तेल पण सुटलेलं आहे बघा चांगलं। यामध्ये ना सोललेला काळा घेवडा घालून घेऊयात आणि सगळं एकत्र करून ना परतून घेऊयात चांगला। तेल सुटेपर्यंत आहे ना सगळं एकत्र करून चांगलं परतून घ्यायचं। बघा कलर पण चेंज झालेला आहे आणि चांगला परतून पण झालेला आहे। तर यामध्ये ना थोडंसं ज्वारीचं पीठ आहे ना मी पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये घालून घेते। असं ज्वारीचं पीठ आहे ना याच्यामध्ये घातलं ना तर कालवणाला चव देखील येते आणि जरासं घट्टसर देखील होते। सगळे ना एकत्र करून मिक्स करून घेते मी। बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा। तर याच्यामध्ये थोडीशी प्लेट धुवून आहे ना परत पाणी टाकले मी आणि परत चांगलं मिक्स करून घेते। सगळं मिक्स करून झालेलं आहे चांगलं। यामध्ये आहे ना आता मी थंड पाणी घालून घेते बघा। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही इथे कालवण बनवू शकता। बघा आता याची कन्सिस्टन्सी बघा एकदम पातळ आहे। घेवडे जेव्हा शिजतील ना तेव्हा हे घट्टसर होत जाईल। बघा कालवणाला आता उकळी आलेली आहे, तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। तेल देखील सुटलेलं आहे बघा कालवणाला। तर कालवण बघा आता इथे शिजलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही बघा कसं घट्ट झालेलं आहे कालवण। याचा कलर देखील चेंज झालेला आहे। याचा कलर यामुळे चेंज झालेला आहे, काळ्या घेवड्याचा जो अर्क आहे ना तो या कालवणामध्ये सगळा उतरलेला आहे। हे असं काळ्या घेवड्याचं कालवण आहे ना ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं। तर असं काळ्या घेवड्याचं कालवण कोणाला आवडतं आणि कोणी असं कालवण खाल्लेलं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि बाजूची बेलघंटाही दाबा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.